मित्रांनो, समोरच आपल्याला खाली पाचनई हे गाव दिसत आहे. तर सह्याद्रीच्या भटक्यांनी ओळखलंच असेल, मी पाचनईला आलो म्हणजे हरिश्चंद्रगडचा ट्रेक करायला आलो. पण याआधी देखील आपला हरिश्चंद्रगडचा ट्रेक झालेला आहे मित्रांनो. मग मी आज हरिश्चंद्रगडावर काय करतोय, तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आपण गडाच्या टॉपवरती गेल्यावर देतो. जर हरिश्चंद्रगडाचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देतो आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देतो. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हरिश्चंद्रगडाचा सुंदर बनवलेला व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जे काही गड माथ्यावरती पाणी वाहत जाते त्याला अडवण्यासाठी केलेली सोय आपल्याला इथे पाहायला मिळते. आपण पाहू शकता इथे जे पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधलेला आहे त्याचे काही अवशेष दिसत आहे. आणि हा जो बंधारा बांधकाम करताना जी काही दगडाची इंटरलॉकिंग मेथड वापरली जाते त्याचे अवशेष देखील आपण पाहू शकता. आपण इथे स्क्वेअर कलरचे स्लॉट्स दिसत आहेत मित्रांनो. या स्क्वेअर स्लॉटचा उपयोग इंटरलॉकिंग करण्यासाठी केला जायचा मित्रांनो. शिंदे साहेब, काय म्हणतोय हरिश्चंद्रगड? मस्त जंगल ट्रेक खूप छान आहे. तसं चढायला सोपं आहे, पण आम्हाला उशीर झाला असल्यामुळे थोडं गरमी होते. पण अदरवाईज मस्त मजा. थँक्यू. तर मित्रांनो, या दोन्ही काजल आहेत. कोइन्सिडन्स असा आहे, या उजव्या बाजूच्या ज्या काजल आहेत या आम्हाला AMK ट्रेकमध्ये बरोबर होत्या आणि डाव्या बाजूच्या काजल आमच्यासाठी नवीन आहेत. मी कोकणकडा. ओके माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे यांच्याबरोबर. ओके एकदम भारी. तरुणाईला लाजवेल असं व्यक्तिमत्व आहे. ते आमच्या पुढे आहेत. ते आम्ही मागे आहे त्यांच्या, ते आमच्या पुढे आहेत पूर्ण ट्रेकला. आणि AMK ट्रेकला सुद्धा हे दोघं आमच्या पुढे होते आणि हे आम्हाला मोटिवेट करायचे की आता चला. तेव्हा आम्ही मोटिवेट होऊन पुढे जायचं होतं. तेव्हा पण छान एक्सपिरियन्स होता तुम्हाला लोकांसोबत. चला, धन्यवाद. एक्सप्लोर करायचं आपल्याला. पण नाही सिरियसली मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा ट्रेक मजेशीर करायचा असेल तर एक आयडिया सांगतो. जिथं पण तुम्ही ट्रेकला जाता तिथं जे स्थानिक लोक असतात त्यांच्याशी आवर्जून गप्पा मारा. गप्पा मारताना हा डोंगर कुठला, या गडाला येण्याच्या ट्रेक वाटा कुठल्या, या पर्टिक्युलर प्लेसला हेच नाव का दिलं, याच्या मागे काय कथा आहे, असे जर तुम्ही विचारायला सुरुवात केली तर तुम्हाला अजून इंटरेस्टिंग वाटायला लागेल. याचं एक उदाहरण सांगतो. आपल्या लोणावळ्याजवळ एक तैल बैला नावाचा किल्ला आहे. तर हे नाव थोडं विचित्र वाटतंय. तैल बैला म्हणजे काय, तर ॲक्च्युली देशावरून कोकणामध्ये जे उतरण्याचे घाट होते, तैल बैलाच्या परिसरामध्ये वाघजाई घाट आणि सवाष्णी घाट असे 2 घाट होते. तर तैल बैला म्हणजे जे काही व्यापार व्हायचा तो बैलांवरती व्हायचा आणि एवढा मोठा घाट चढून आल्यानंतर तिथं बैलांचा तळ पडायचा म्हणून तळ बैला. आणि दुसरं रिझन म्हणजे येथे बैलांच्या पायाला तेलाने मालिश केली जायची, त्यामुळे तेल बैला, त्याचा अपभ्रंश होऊन तैल बैला झालं. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण म्हणजे सवाष्णीचा घाट. आता घाटाला सवाष्णीचा घाट हे नाव का दिलं, तर जेव्हा पानिपताची 3री लढाई झाली त्याच्यानंतर जे आपले सदाशिव भाऊराव होते त्यांचा डमी म्हणजे तोतया महाराष्ट्रामध्ये आला होता. तर ते नंतर प्रूव्ह झालं की तो डमी आहे. ॲक्च्युअल त्याचं खरं नाव होतं सुखलाल म्हणून, तो उत्तर प्रदेशमधला होता. तर हा जेव्हा प्रूव्ह झालं की डमी आहे त्याला घनगडावरती कैदेमध्ये ठेवलं. तर आपला पती घनगडावरती कैदेमध्ये आहे हे पाहून त्याची बायको त्याला भेटायला आली तिथं. त्याच्यानंतर मग भेट वगैरे झाली, दोघं इमोशनल झाले, निरोपाची वेळ आली. ती जेव्हा घरी जायला निघाली ती त्या सवाष्णीच्या घाटातून निघाली. तर त्या घाटामध्येच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला म्हणून त्या घाटाला सवाष्णी घाट असं नाव पडलं. तर अशा चमत्कारिक कथा असतात मित्रांनो. असं जर तुम्ही विचारलं तर तुमचा ट्रेक मजेशीर होतो. आता आपण ज्या गडावर आलेलो आहोत हरिश्चंद्रगडावर, त्याच्याबद्दल सांगतो. हरिश्चंद्रगडावरती ज्या काही येण्याच्या वाटा आहेत, जसं सादडे घाट. मी हे स्लो बोलण्याचं कारण म्हणजे आजकाल त्याचं नाव साधले झालेलं आहे, जे चुकीचं आहे. सादडे घाट म्हणजे
अर्जुन साधड्याची प्रकारची नावाची झाडं असतात ती त्या नाळेमध्ये आहेत, म्हणून त्याला त्या घाटाला साधडे घाट म्हणतात. दुसरं आहे करपदरा, सेम त्याच पद्धतीने करपाची झाडं असतात तिथं. त्याच्यानंतर जर तुम्ही खिरेश्वर गावातून हरिश्चंद्रगडाला जर आला तर तिथं काही जी स्थानं आहेत त्याची नावं एकदम मजेशीर आहेत मित्रांनो. जसं देवराई, रामराई, आडराई, त्याच्यानंतर भानवसराई, खराट्याची राई, त्याच्यानंतर एका जागेचं नाव तर चिमटा आहे मित्रांनो. आणि अजून एक मजेशीर जागा आहे ती म्हणजे गंगापडी नावाची. तर स्थानिकाला विचारल्यावर कळतं की गंगापडी म्हणजे याच्या मागे कथा अशी आहे की तिथून गंगा नावाची बाई पडली म्हणून त्याला गंगापडी म्हणायचं. तर अशा प्रकारे मजेशीर दंतकथा असतात, लोककथा असतात, काही पिढ्यानपिढ्या चालत आलेली माहिती असती. ही जर तुम्ही विचारली तर तुमचा ट्रेक मजेशीर होतो मित्रांनो. मित्रांनो, सध्या आपण हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर या शिवमंदिरामध्ये आहोत. आपण येथे पाहू शकता आपल्याला भगवान शंकराची पिंड दिसत आहे आणि इथे देखील आपल्याला पंचशिवलिंग दिसत आहे मित्रांनो. सध्या आपण हरिश्चंद्रगडावरील असणाऱ्या हरिश्चंद्रेश्वर मंदिरापाशी आहोत आणि याच्या प्रवेशद्वारापाशी आपण पाहू शकता हे जे दोन आपल्याला शिल्प दिसत आहेत याला कीर्तिमुख असं म्हणतात मित्रांनो. तर हे काय आहे कीर्तिमुख? तर याच्या मागची कथा अशी आहे, आपल्याकडे एक जालंधर नावाचा राजा होता आणि महादेव आणि त्यांची पत्नी पार्वती. तर या जालंधरला पार्वती आवडली असल्यामुळे तिच्याशी विवाह करायचा या उद्देशाने त्यांनी आपला दूत जो राहू नावाचा ग्रह होता त्याला पाठवलं. आणि राहूने जेव्हा हे सगळं कथन केलं जालंधर राजाचं तर भगवान महादेव एवढे क्रोधित झाले की त्यांनी आपला त्रिनेत्र ओपन केला आणि त्याच्यातून एक भयानक असा राक्षसाची निर्मिती केली. हे सर्व पाहून तो राहू इतका घाबरला आणि दयायाचना करू लागला महादेवांकडे. तर महादेवाने त्याला माफ केलं, परंतु जो काही हा राक्षस क्रिएट झाला होता त्याचं काय करायचं? तर मग तो महादेवाला विचारू लागला की मी काय करू आता, माझं काम काय, मला कशासाठी क्रिएट केलं? तर ते म्हणले की तू तुझं शरीरच खा स्वतःचं. त्यांनी सर्व शरीर स्वतःचं खाऊन टाकलं, आता फक्त मूक राहिलं होतं. तर तो परत महादेवांना विचारतो आता मी काय करू, मला काहीतरी काम सांगा. तर त्यानुसार महादेव म्हणतात की तू माझ्या मंदिराच्या जे प्रवेशद्वार आहे त्याच्या पहिल्या पायरीच्या बेसला तुला मी स्थान देतोय. तिथं लोकांचे पाप, त्याच्यानंतर जी काही बॅड कर्म असतात ते खाण्याचं काम तू कर. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता हिंदू जी मंदिरं असतात त्याच्या जी उंबरठा असतो तिथं कीर्तिमुख लावलेलं असतं. तर नेहमी मंदिरामध्ये प्रवेश करताना त्या कीर्तिमुखावरती पाय ठेवून जायचं असतं मित्रांनो. आणि वरती गणेश पट्टिका असते, त्याच्यावरती गणेशाची मूर्ती असते, त्याला वंदन करून मंदिरामध्ये प्रवेश करायचा असतो. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने मंदिरामध्ये प्रवेश करत असाल तर आजपासून ही पद्धत बदला मित्रांनो. कीर्तिमुखावरती पाय द्यायचं आणि वरती गणेश पट्टिकाचं दर्शन घेऊन आतमध्ये जायचं. त्यात काही नाही, ते एक 400-450-500 फुटाचा त्याच्या खालचा त्यापेक्षा थोडा छोटा आहे. तर त्यामुळे त्याचं काही असं टेन्शन नाहीये. क्लिअर आहे इथपर्यंत सगळं? हो सर. येस. माझ्या सर्व कोण आहे का ज्यांनी चप्पल सँडल घालून आले, बुटं घालून आले, व्हेरी गुड. तुमच्या हातांना कव्हर करायला जेवढं असेल तेवढं कव्हर करा. शॉर्ट घालू नका, ऊन आणि काळे पडतील, टॅन होतील. त्याने घालून पार्लर किंवा सलूनवाल्यांचा खूप धंदा होईल. उद्या पाचनई येथे येण्याचा मार्ग आहे पुणे, नारायणगाव, ओझर, ओतूळ, ब्राह्मणवाडा, कोतुळ, कोथळे, लव्हाळी, ओतूर, लव्हाळी, कोतुळ आणि पाचनई. जर तुम्ही या मार्गाने आला तर अंतर आहे 165 किलोमीटर. हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. हरिश्चंद्रगड हा एक गिरिदुर्ग असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 4691 फूट. महाराष्ट्रामध्ये जी काही उंच शिखरे आहेत त्यापैकी 6व्या उंचीचे शिखर म्हणजे तारामतीचे शिखर हे याच गडावरती आहे. याची उंची आहे 1431 मीटर. कोकणकडा म्हणजे
हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण, अर्धा किलोमीटर परिघाचा अर्धगोलाकार आकाराचा हा कोकण कडा आहे. पायथ्यापासून कड्याची उंची 4500 फूट आहे. तर जेव्हा आपण हे रॅपलिंग करतो त्याची उंची 1800 फूट भरते. रॅपलिंग ही ॲक्टिव्हिटी 3 स्टेजमध्ये कॅरी आउट केली जाते. इसवी सन 1835 मध्ये कर्नल साइक्सला येथे इंद्रवज्र दिसल्याची नोंद आहे. इंद्रवज्र म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय. इंद्रवज्र, तारामती शिखर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुष्करणी, एकाच स्तंभावरती असलेली केदारेश्वर गुहा आणि त्यामध्ये असणारे भव्य असे शिवलिंग आणि अजस्र असा कोकणकडा, या सर्व आकर्षणामुळे भटक्यांची पंढरी अशी ओळख हरिश्चंद्रगडाने ऑलरेडी मिळवलेलीच आहे. आणि हल्लीचे ट्रेकर्स म्हणजे जेनजी यांच्या आवडत्या सोशल मीडियावर सुद्धा हा हरिश्चंद्रगड धुमाकूळ घालतच आहे. या कोकण कड्यावरती डिसेंबर 1985 मध्ये वसंत लिमये यांच्या नेतृत्वामध्ये पहिली टीम कोकण कड्याच्या दक्षिण बाजूच्या डाव्या रूटनी चढाई केली होती. तर समिट हायकर्स मुंबई आणि पुणे व्हेंचर्स या ग्रुपच्या मिलिंद पाठक आणि त्यांची टीम यांनी 1987 मध्ये जो काही सेंट्रल रूट होता त्या रूटनी या कोकण कड्यावरती चढाई केली होती. तर मित्रांनो, असं काही नाहीये की कोकण कडा चढण्यामध्ये फक्त पुरुषच अग्रेसर आहेत. याच्यामध्ये स्त्रिया देखील आहेत मित्रांनो. याच्यामध्ये 2 स्त्रिया आहेत ज्यांनी हा कोकण कडा सेंट्रल रूटनी ट्रेक केला आहे मित्रांनो. त्यांचं नाव आहे कामरान मुजावर आणि खुशबू कुंबोज. या 2 लेडींनी हा सेंट्रल रूटनी कोकण कडा ट्रेक केलेला आहे मित्रांनो. त्यामुळं त्यांच्या या साहसासाठी त्यांना पुणेरी एक्सप्रेस तर्फे सॅल्यूट मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? तुम्ही पाहू शकता 1800 फूट उंच असणाऱ्या कोकण कड्यामध्ये कोकण कड्यावरती लटकलेलो आहे. आणि आज जे आपण थ्रिल करणार होतो ते हेच आहे मित्रांनो. तर नमस्कार, मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या युट्यूब चॅनल मध्ये. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, नुसतं सबस्क्राईब करू नका, शेजारची घंटाही दाबा, ज्यामुळे येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. सर एक मिनिट. मित्रांनो, अल्टिमेट थ्रिलिंग आहे. लटकलोय 1800 फूट उंच कड्यावर. संपलं आता बकेट. सर बाय बाय करा एकदा. बाय बाय पुणेरी एक्सप्रेस.
इथून रॅपलिंग करून आपण खाली बेस विलेज मध्ये जाणार आहोत. चला तर मग जातो मी.